माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 18 आणि या पाठाचं नाव थांबा. तर मला सांगा, फिरायला कोण कोणाला आवडतं? कोण कोण फिरायला जातं? अच्छा, म्हणजे वर्गात सगळ्यांना फिरायला आवडतं. तर बरं, तुम्ही कुठे कुठे फिरायला गेले होते? अरे, एकेकाने सांगायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला गेले होते आणि तुम्हाला फिरायला आवडतं. बरं, मला सांगा, औरंगाबादला कोण कोण फिरायला गेलं होतं आणि तिथे काय आहे? औरंगाबादला अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत आणि त्या कोणी कोणी बघितल्याय? अरे वा, म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी या लेण्या बघितल्यात. तर आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 18, ज्याचं नाव आहे अजिंठा लेणी. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस 100 ते 110 किलोमीटर अंतरावर अजिंठा हे ठिकाण आहे. खानदेश व मराठवाडा या विभागाच्या सीमेलगत असलेल्या सातमाळ पर्वतरांगेमधील ते एक छोटेसे गाव आहे. इथल्या लेण्या आज जगभर प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की या लेण्याच्या निर्मितीचे काम इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाले होते. आज ज्या लेण्या अस्तित्वात आहेत त्या 9व्या आणि 10व्या शतकातील आहे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. अनेक शतके या लेण्या काळाच्या पडद्याआड होत्या. प्रामुख्याने अजिंठा या लेण्यांमधील निर्मितीमागील महत्त्वाचा उद्देश असा होता की पूर्वी व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी आश्रयस्थान हवे असायचे किंवा वाटेत वाटसरूंना आश्रय मिळावा. याशिवाय ध्यानधारणा, संन्यासी भिक्खूंना तपस्या करता यावी, याकरिता टेकडी पर्वत खोदून गुहा तयार करण्यात येत असे. म्हणूनच या गुहा निर्माण केलेल्या आहेत. अजिंठा येथील लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा आणि बौद्ध तत्वज्ञानाची माहिती आढळते. ही संपूर्ण माहिती शिल्पकलेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने या लेण्यामधून गौतम बुद्धांचे दर्शन घेण्याकरिता दगड कोरून स्तूपांची निर्मिती केली आहे. या लेण्यांमधील भिंती तसेच छतावर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन, चित्रांच्या व महायान या दोन्ही संप्रदायाचे तत्वज्ञान येथील लेण्यांमधून आढळते. जॉन स्मिथ या परिसरात शिकारीसाठी जात असताना यांना या लेण्यांचा शोध लागला होता. येथे आढळणाऱ्या 29 लेण्यांपैकी लेणी क्रमांक 4 सर्वात मोठी असून त्यामध्ये 28 खांब दिसून येतात. शिवाय दरवाजावर द्वारपालाची जोडी दिसून येते. आत गौतम बुद्धांच्या 6 मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच लेणी क्रमांक 26 मध्ये भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण या भव्य शिल्पात दिसून येते. अजिंठा आणि वेरूळ या दोन्ही लेण्यांची ओळख आज जागतिक स्तरावरही झाली आहे. या लेण्या आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी प्रसिद्ध लेण्या आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने निवडलेल्या 12 पर्यटन स्थळात अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांचा समावेश होतो. युनेस्कोने या लेण्यांचा जागतिक वारसा स्थान असे नामांकन केले आहे. अशा या अजिंठा येथील लेण्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेण्या म्हणून सर्वदूर परिचित आहेत आणि यात शिल्पकलेचा उत्तम नमुना पाहावयास मिळतो.